सकाळच्या 10 वाजल्यात. आणि काल आम्ही 3 वाजता झोपलो, आलो, थोडाफार पिक्चर बघितला आणि काल खूप मजा आली. काल आम्ही खूप म्हणजे चांगलं स्पॉट्सवर फिरून आलो, आरामात झोपलो. सकाळी 9 वाजता उठलो कारण की आम्हाला जायचं होतं विक्ट्री डेचं परेड बघायला, बट ते झालं नाही कारण की आम्ही थोडंसं लेट केलं. आणि मग आता सगळे आवरतात आहेत आणि श्रेया आयशिक दोघं मॅगी आणायला गेलेत कारण की खायला काही नाही आहे. बघू, रेस्टॉरंटला जाणार आहे, बट आत्ता सध्या खायला काही नाही म्हणून मॅगी आणायला गेलं. मॅगी आणणार, खाणार, तयार होणार आणि फिरायला जाणार. आज आम्ही 2-3 स्पॉट फिरणार आहे, तर बघूया काय काय. आणि आता आम्ही फ्रेश होऊ आणि निघू. 1 hour later. Where are we going? We are going to see parade first and then we'll go to a cafe. उसके बाद हम कहाँ जाएंगे? टेम्पल ऑफ ऑल रिलीजन और भी 2-3 जगह जिसका नाम मुझे याद नहीं है. आज का प्लान ये है. Day 2 ऑफ आवर कझन ट्रिप. आता आपण कुठे चाललोय? क्रेमलिन टू सी परेड. परत आम्ही क्रेमलिनला चाललोय परेड बघायला. वी आर ऑल सेट. ऊन पण आहे, थंडी पण आहे, कळत नाही आहे काय सिच्युएशन आहे. आणि आहे ना, गर्दी खूप आहे. गर्दीमुळं लोक आणि रोड बंद आहेत. काय रोड बंद केलेत. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं बंद करते, म्हणजे आयडिया होती, बट मग आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या अमाऊंटमध्ये रोड बंद होतील. सगळे रोड बंद आहेत. आणि परेड होईल आता क्रेमलिनपाशी, तर ते बघायला चाललं आहे. रोड ब्लॉक केले गेलेले आहेत असं. ये बंद है आज रास्ता पूरा. ऑल रोड इज क्लीन. कारण की काय झालं, आत्ता इथे परेड झाली. आता इथे आता कुठे चाललो आपण? परत क्रेमलिन जवळच फोटो व्ह्यू मध्ये फोटो घ्यायला. मग फोटोसाठी येतात लोक, काय बघायला नाहीत. रशिया सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जिंकलेली. तेच आणि काय बोलतात त्याला, अराउंड 2 काहीतरी आहे नंबर, मला एक्झॅक्टली माहीत नाही. तेवढ्या सोल्जर्स हे झालं, तर त्यांच्या ट्रिब्यूटसाठी, सॅक्रिफाईस, हां, त्यांच्या ट्रिब्यूटसाठी विक्ट्री डे सेलिब्रेट केलं जातं. सो त्यासाठी आता आम्ही क्रेमलिनपाशी चाललो आहे. थांबा, दाखवतो तुम्हाला. हो गया फोटोशूट? हाँ अच्छा. कहाँ जा रहे हैं हम अभी? अरे वो जगह है ना, कोई तो पेड़ वाला जगह है. हाँ, पेड़ वाला. पेड़ वाली जगह बोलेंगे हम इसे. पाणी वाटप चालू आहे. पाणी विकत घ्यायला लागतं म्हणून पाणी वाटप. आपल्या इथे इंडिपेंडन्स डेला बिस्किट वाटतं, तिथं पाणी वाटतं. यहाँ पे पानी सोने जैसा है गाइस. सोन्याच्या किंमतीत पाणी भेटतंय. पाणी घेतलंय, चांगलं आहे, चांगली गोष्ट केली. उन्हात पाणी एक बॉटल घ्यायची, ते आम्ही 4 लोक 4 बॉटल घेतलं. ते असतं थोडं. अरे नाही, ते एक महाग कुछ तो हो आहे. रहा है इधर. आजा कुछ. ब्रो लिटरली तो असं कुठल्या तरी बाहेरच्या देशात चालतं असं वाटतं, एकदम युरोपियन सिटी मध्ये. दिखाई दर बता, कुठे चाललोय आपण? आता आम्ही चाललोय, माहित नाही आम्हाला, फक्त आम्हाला माहिती आहे किती झाडवाली जागा. दिसतंय ना, डोळे तृप्त होणारा नजारा आहे. सुंदर आहे. तिथे लोक किती. आय फील लाईक मी डिझनी वर्ल्ड मध्ये आले आहे ना, हे असं बघून. आता हे पॅलेस चढणार आहे है ना.
ये महल है, ये हमारे भाषा में महल है। बस ये एक जगह है, मस्त जगह है, देखने लायक, सेक्सी आहे एकदम. कसा आहे? आता इथूनच समोरच मेट्रो स्टेशन आहे, तिथून आम्ही जाणार आहे फॅमिली सेंटरसाठी, जिथे एकदम असं म्हणजे ते काहीतरी वेगळंच स्ट्रक्चर आहे, लय मस्त बनवलं त्यांनी. मेस्मरायझिंग. या आय लाईक इट. मस्त आहे एकदम. आणि इथे समोर पार्क आहे, बघायची सवय आहे. ते हीच ती सुंदरता आहे का? आणि ही गार्डन सर ग्रीनरी ती सुंदर. माझ्या स्वप्नाचा प्रकार आहे. ओ माय गॉड. असंच मी घर बांधणार. म्हणजे दहेजमध्ये घेणार माझा नवरा. ओ हो हो, काय स्वप्न आहे. गार्डन असणार माझं, मी बाहेर कॉफी पिणार. क्वीन विक्टोरिया. माझ्या मनाचं एक सिक्रेट. चला मग आता हिच्या महलमध्ये घुसून बघूया आपण काय. सुंदर आहे म्हणजे खूपच ह्यूज आहे. आणि तो मध्ये जो मध्ये तो झाड आहे तो एकदम सुंदर दिसतो. आय गेस हे काहीतरी म्हणजे म्युझियम असू शकतं किंवा काही असू शकतं, असं माहीत नाही, आतमध्ये गेलो नाही त्याच्यामुळे. सुंदर दिसतं एकदमच असं वेगळं काहीतरी. सुंदर, एकदम सुंदर. समोरचा पॅलेस पण सुंदर आहे. काय आर्किटेक्चर आहे. एकदमच सुंदर आहे. A few inches later. आता आम्ही चाललो आहोत मेट्रोनी. ती फक्त काय आहे, एक नदी आहे, रिव्हर आहे, त्याला पार करून तिकडे जायचं म्हणून मेट्रोने जाणार आहे. आणि बघा बाय बाय. आउटफिट चेक. तर हॅलो गाईज, माझा फोन ऑलमोस्ट डेड होणार होता, तर मला जितक्या क्लिप्स पॉसिबल झाल्या तितक्या मी घेतल्या. तर आम्ही मेट्रोने जाणार होतो, तर आमची मेट्रो मिस झाली, त्यामुळे आम्हाला बसने जावं लागलं. आणि अराऊंड 30 मिनिट्स लागले आम्हाला. त्यानंतर आम्ही इथं आलो आणि आल्यावर आम्हाला समोर एक टी बँकचं ऑफिस दिसलं. म्हणजे इथं खूप रेअर आहेत टी बँकचे ऑफिस नसतात, एक मॉस्कोमध्ये एक कझानमध्ये. त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो आणि इकडे साईडला आम्हाला एक बीच दिसलं, म्हणजे लेक साईड. आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेल्यावर आम्ही थोडं फॅमिली सेंटर फिरलो, वर गेलो, वर बघितलं. वरनं व्ह्यू एकदम सुंदर होता, सगळं पूर्ण कझान सिटी दिसत होती समोरनं, जी आम्ही फिरत होतो कालपासनं. ते फिरल्यानंतर आम्ही आसपास फोटो काढल्यानंतर हे जे आता तुम्हाला दिसतं आहे ना समोर, जे ते कझान सिटीचा व्ह्यू आहे, म्हणजे समोर जे कुल शरीफ आहे, कुल शरीफ आहे आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला इथून दिसतात. आणि मग समोर आम्हाला एक क्रूज दिसली, म्हणजे पूर्ण सिटीचा व्ह्यू इतका सुंदर आहे ना, सांगता येणार नाही. त्यानंतर मग आम्ही कॅबनी परत गेलो आमच्या हॉस्टेलपाशी, जिथं एक लेक आहे, तिथं थोड्या वेळ आम्ही फिरालो, बसलो. त्यानंतर आम्ही मग एक कॅफेला गेलो. मॉर्निंग ऑफ शरीफा. वीडियो काट थोड़ा, मुझे भी चाहिए वीडियो. हॅलो गाईज, कॅमेरा माझ्या हातात आहे. अँड दिस इज ये है एक लेक, ब्यूटीफुल सा लेक स्केट करने के लिए. सुंदर एकदम मस्त दिसतंय. आणि असं एक उन्हाळ्याच्या वेळेस पाण्याच्या साईडला बसण्यासाठी एकदम सुंदर स्पॉट आहे गार्डनच्या साईडला. आणि ह्याच्यात आम्ही बसणार आहोत. चला, कसं वाटतंय लेक साईड येऊन? हां ते बघ त्या मुलाला ती ती बोट खेळतोय तो. चला आता तिथं डक्स आहे, तिथं जाऊया बघूया.
कुठं आलोय? कॅफे. आम्ही आता कॅफेला आलो. खूप मेहनत करून शोधलं आम्ही. कारण की सगळं बंद होतं. डेमुळे सगळं म्हणजे ऑलमोस्ट रोड बंद आहेत ना, तर कॅफेला जाऊ शकत नाही. तर आम्हाला इथे लकीली एक कॅफे भेटला आणि आम्ही मागवलेला आहे आईस लॅटे. आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत दुसरीकडे. कसं वाटलं? टायर्ड आहे मी आता. खूप थकले मी. ले दो तीन सॅशे दे. ॲड कर. तर आता आम्ही थोडं रेस्ट करणार. रेस्ट लाईक थोडं टाइमपास करणार. मग इथून आम्ही जाणार कबान लेक. देन विल गो टू कजान मॉल. कजान मॉल नंतर फॅमिली सेंटर. मग आम्ही जाणार कुठंतरी इंडियन रेस्टॉरंटला. तर बस इथं एवढंच. आता आम्ही कबान लेकला गेलो तर तिथे तुम्हाला व्ह्यू दाखवू. बट ही कॅफे पण सुंदर आहे. 2 पर्सनल असिस्टंट. कॉफ़ी पी के यस. कैसे लगी कॉफ़ी? कैसी थी? अच्छा यहाँ कितना पे, रेट करेगी? शुगर डालने के बाद 5. 7 8 7 नहीं 6.5. तेरा 6.5. 7.5 7.5 तेरा 8. मेरा 10. नाउ वी आर गोइंग. अच्छा था कॉफी. अच्छा था कॉफी. वो मार्च पास चल रहा है. नहीं ये क्या होता है पता है? अरे सारे लोग ये होता है कि जिसका ट्रिब्यूट देने ना. फैमिली में कोई मर गया तो उसका फोटो प्लाकार्ड लेके चलते हैं. पर वही ना ट्रिब्यूट देने के लिए उनको. और ये जितने लोग देख रहे हो आप लोग देखो उनके हाथों में प्लाकार्ड फोटो लगा है. अगर किसी का फैमिली का कभी मतलब किसी भी वॉर में कोई भी वॉर में शहीद हुआ है तो किसी उनके की फोटोज लेके. फोटो लेके उसकी फैमिली के लोग चलते हैं. ठीक है. A few moments later. बेटा ऐसे की वीडियो बना ऐसे बना. व्हाट इज दिस? क्या मतलब मैं मर गया हूँ. अब मेरी हालत खत्म हो गई है. अरे हा मी आता मरण. आता मला आता इतकं त्रास होतोय. जहाँ पे हम लोग गए थे ना गाइस कितने देर से बैठे हम 15 से 20 मिनिट से भाई बहुत देर हो गया भाई. अभी बच्चों नीचे खूप साले बसलोय मन. खूप वेळ झालं बसलोय. आणि किती वेळ झालं कॅब कॅन्सलच होत चालली आहे. सगळीकडे रोड बंद आहेत. काय करायचं? खूप भालो खूप भालो खूप भालो. खूब भालो. आ ही नहीं रही है कैब. अभी हमें हमारे पूरे आगे के प्लान शुद्ध रहे इस फालतू के चीज़ की वजह से. कैब आ जाए बस. आया क्या? अरे वो हम लोग जिस रास्ते से आए ना जिस रास्ते से आए वहाँ पे ही है. बस घर जाना है. घर जाना है बस. 500 मीटर आ गया. क्या आ गया 2 मिनट में.